संपन्न झालेले आहेत. आपण चौथ्या फेरीत आलेलो आहोत. मागच्या 3 फेऱ्याला प्रथम प्राधान्य आपण वेगवेगळ्या गटाला दिलेलं होतं. आता या चौथ्या फेरीत सुद्धा प्रथम प्राधान्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद गटाकडे जाणार आहे. पहिला प्रश्न मी त्यांच्यासाठी घेऊन जातोय डॉक्टर राजेंद्र प्रसाद गटाकडे. या गटाकडे गेलेला प्रश्न असा, लोकसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतील? लोकसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतील? पर्याय आहेत 548, 550, 552. 552. उत्तर अतिशय करेक्ट दिलेलं आहे. चौथ्या फेरीतील दुसरा प्रश्न जातोय सरदार पटेल गटाकडे. खूप सोपा. मी मगाशीच म्हणालो होतो संधी आहे पुढे जाण्याची. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत? 28, 29, 36. 28 हे उत्तर अतिशय करेक्ट आहे. म्हणून या सरदार पटेल गटाला 2 गुण. आपण निघालो महात्मा गांधी गटाकडे. चौथ्या फेरीतला प्रश्न घेऊ. संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? 299, 395, 418. 299. बरोबर. तुमच्या टाळ्या वाजल्या, तुम्हाला पटलं. उत्तर करेक्ट 299. या फेरीतील 2 गुण महात्मा गांधी गटाने कमावलेले आहेत. आता संधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गटासाठी. या गटासाठी आलेला प्रश्न असा, संविधानात सुरुवातीला किती कलमे होती? पर्याय आहे 299, 395, 418. संविधानात एकूण किती कलमे सुरुवातीला होती? पर्याय आहे 299, 395, 418. उत्तर करेक्ट. सुरुवातीला 395 कलमे होती. तुमच्यापैकी आज किती कलमे आहेत कोण सांगेल का मला? राधा? 448 आज कलमे आहेत. त्या वेळेला त्या प्रशासनाला, शासनाला, राष्ट्रपतींना आवश्यक असल्यावर त्यांनी ते वाढवलेले आहेत. त्याला आपण सकाळी बघितलं उपविधी असं म्हणतो. आता या फेरीतला चौथ्या शेवटचा प्रश्न पंडित नेहरू गटाकडे आलेला आहे. प्रश्न असा या गटासाठी, महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 48, 50, 52. 52 हे उत्तर चुकलेलं आहे. म्हणून हा प्रश्न पुन्हा पास होतोय डॉक्टर राजेंद्र प्रसाद गटाकडे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 48, 50 आणि 52. 48.
करेक्ट. अतिशय करेक्ट उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा बोनस या गटाला मिळालेला आहे. आता या गटाच्या या फेरीच्या शेवटी कोणत्या गटाला किती गुण मिळाले फक्त एकूण सांगा. या गटाला एवढे गुण, या गटाला एवढे गुण. आणि शेवटची फेरी 5वी सांकेतिक भाषेत होईल. मुर्मे सर ही फेरी घेतील. बघूया किती प्रभावीपणे मुर्मे सरांनी आता तुमच्याला सांकेतिक भाषा पटवलेली आहे. चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. महात्मा गांधी गटाला एकूण 6 गुण मिळालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गटाला 6 गुण मिळालेले आहेत. पंडित नेहरू गटाला 3 गुण मिळालेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद गटाला एकूण 11 गुण मिळालेले आहेत. आणि सरदार पटेल या गटाला 8 गुण